नमस्कार मित्रांनो, भाग 12वा. मागील घटना. अवी आणि कविताने कॉफी शॉपमध्ये भेटून लग्नाबद्दल चर्चा केली होती. दोघांनीही एकमेकांबद्दलची आपली भावना व्यक्त करत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्याच दिवशी अवीच्या घरी जाऊन लग्नाबद्दल बोलण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. अवी कवितासोबतच्या आयुष्याची स्वप्ने पाहू लागला होता आणि त्याने कवितासाठी बांगड्या घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच सुंदर बांगड्या खरेदी केल्या होत्या, पण त्याने त्या बांगड्या लगेच तिला न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याने त्या बांगड्या तिला लग्न ठरल्यावर सेलिब्रेशनमध्ये देण्याचं ठरवलं होतं. आता पुढे. अवी आणि कविता अवीच्या स्कूटरवरून जयवंत बाबांच्या बंगल्यावर पोहोचले. बाहेर अंगणातील बागेत नारायण काका नळाने झाडांवर पाणी फवारत होते. नारायण काका साधारण 50 वर्ष वयाच्या आसपासचे होते. काका खूप वर्षापासून या घरात नोकर म्हणून काम करत होते, पण जयवंत बाबांनी कधी त्यांना नोकर मानलं नव्हतं. ते त्यांना ह्या घरचे एक सदस्यच मानत होते. अवीने आपली स्कूटर स्टँडवर लावली आणि तो कविताला घेऊन नारायण काकाजवळ आला. अवी आणि कविताच्या चेहऱ्यावर खुशीचे स्माईल होते. अवी हसत नारायण काकांना म्हणाला, नारायण काका नमस्ते. नारायण काका झाडांवर पाणी फवारतच अवीकडे पाहत म्हणाला, हा नमस्ते अवी बाबा. पुन्हा अवीने नारायण काकांना विचारलं, बाबा आहेत का घरी? नारायण काका म्हणाला, हो आहेत ना. अवी ओके थँक्यू काका म्हणाला आणि कविताला घेऊन पायऱ्या चढून व्हरांड्यात गेला. कविता व्हरांड्यात उभारून बंगला निहाळत म्हणाली, वाव, खूप छान बंगला आहे तुमचा. आय लाईक युअर होम. अवीने तिला थँक्यू म्हणत डोरबेल वाजवली. थोड्याच वेळात आतून जयवंतने दरवाजा उघडला. जयवंत अवीला अचानक पाहून म्हणाला, अरे अवी तू ये ये आत ये. अवी आणि कविता एकमेकांकडे पाहून हसले आणि आत गेले. अवीने बाबा म्हणून आनंदाने जयवंतच्या पायाला हात लावले. जयवंतने आयुष्यमान भव म्हणून अवीला वर उठवले. कवितानेही नमस्ते अंकल म्हणून जयवंतच्या पायाला हात लावले. जयवंतने आयुष्यमान भव म्हणून कवितालाही वर उठवले. मग जयवंतने अवीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं, अवी, ही गोंडस मुलगी कोण आहे? काही कळलं नाही रे. अवी थोडा लाजला, पण लगेच त्याने हसत उत्तर दिलं, माझी गर्लफ्रेंड आहे बाबा. कविता नाव आहे हिचं. जयवंत हसत म्हणाला, गुड, व्हेरी गुड, बसा बसा. अवी आणि कविता बाजूच्या सोफ्यावर बसले. जयवंत त्यांच्या समोरील सोफ्यावर बसला. अवीने क्षणभर कविताकडे पाहिलं आणि कविताला धीर देत राहिला. बाबांनी त्याला विचारलं, मग कसं काय चाललंय तुझं सगळं? अवी म्हणाला, मस्त चाललंय बाबा. तुमचे आशीर्वाद असताना मला काहीच कमी पडणार नाही. आता अचानक अवी घरी आलाय म्हणून जयवंत बाबा म्हणाले, अविनाश, माझा एकटेपणा दूर करण्यासाठी मी तुला. तेवढ्यात त्यांचं वाक्य तोडत लगेच अवी म्हणाला, बाबा, त्या विषयावर आपण नंतर बोलूयात. मी कविताला घेऊन आलोय आपल्या घरी. मग जयवंत बाबा म्हणाले, बरं ठीक आहे. कविता लाजली होती. तिच्याकडे एकदा बघून अवीने सांगायला सुरुवात केली. तो घाबरलेल्या अवस्थेत चाचपडत म्हणाला, कविता माझ्याच वर्गात शिकते बाबा. आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर बाबा. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय, तेव्हा तुमची परमिशन हवी होती. जयवंत बाबा काही क्षण चिडक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत राहिले. अवी आणि कविता आता पुरेच घाबरले होते. एवढं सगळं केलेल्यावर पाणी फिरणार या विचाराने अवी आणि कविताने एकमेकांकडे वाईट नजरेने पाहिलं. आता काय करायचं असा एक मूक प्रश्न कविताच्या नजरेतून उमटला. हाच प्रश्नार्थ कटाक्ष कविताने अवीकडे टाकला. अवीला तिच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती. अवीने तिच्या नजरेतील घालमेल ओळखत तिला शांतपणे धीर दिला. बाबांना अजून काहीतरी समजवावं म्हणून अवीने बाबा म्हणून सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात जयवंत बाबा त्यांच्याकडे पाहत मोठ्याने हसायला लागले. आता अवी आणि कविता अचानक आश्चर्यचकित झाले. त्यांना काहीच कळेना. ते कधी एकमेकांकडे पाहू लागले तर कधी बाबांकडे. लगेच बाबा हसू आवरत म्हणाले, सेम, अगदी सेम, सेम टू सेम, अगदी सेम टू सेम. अरे इतर मुलांसारखंच की रे तुम्ही सुद्धा. मला वाटलं वेगळं काहीतरी असेल, नवीन. अरे अपडेट झालेली मुले आहात तुम्ही. पण तुम्हीही इतर मुलांसारखंच प्रेम केलेत आणि लग्नाची बोलणी करायला आईबाबांकडे आलायत. अवी अजूनही घाबरलेला होता. त्याने घाबरलेल्या अवस्थेतच बाबांना विचारलं, मग बाबा, आम्ही काय करायला हवं होतं? बाबा म्हणाले, काहीही, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं. सगळे आपल्याकडेच वेगळ्या नजरेने पाहतील असं काहीतरी. आता ते वेगळं काय ते तुम्हीच सुचवायला हवं होतं.
अरे तुमच्या आनंदातच आमचा आनंद. तुम्ही जे कराल ते सही. पण चल रे, तुला ते नाही जमणार आणि तुझ्या ते लक्षातही येणार नाही. मी ओळखतो तुला चांगलाच. तू त्यातला मुलगा नाहीच आहेस. तू असा मुलगा आहेस जसा मला हवा होतास. पण तुम्ही घाबरलात. सॉरी, गंमत केली मी. वा, छान केलं. प्रेम केलं आणि प्रेमाने जिंकलेलं माणूस विश्वासू असतं. आता आवी आणि कविता एवढे खुश झाले की थँक्यू बाबा, थँक्यू अंकल म्हणत त्यांनी बाबांचे आभार मानले. मग जयवंत सिरियस होऊन आवीला म्हणाला, आवी, तू आता सज्ञान आहेस. वाईट काय आणि चांगलं काय याची परख करण्याची बुद्धी आहे तुझ्यात. मला माहीत आहे तू चुकीचा निर्णय कधीच घेणार नाहीस. मी तुमच्या लग्नाला अगदी सहमत आहे. आवी आभार मानत पुन्हा म्हणाला, थँक्यू बाबा. आवी आणि कविता एकमेकांकडे पाहून हसले. कविता खुश होऊन आवीला म्हणाली, आवी, तुझे बाबा खूप छान आहेत रे. अरे, असं इतक्या सहज कुठल्या मुलाला आपल्या पॅरेंट्सकडून रिस्पॉन्स मिळत नसतो. मग ती जयवंत बाबांकडे बघत म्हणाली, थँक्यू सो मच अंकल, थँक्यू सो मच. लगेच जयवंत बाबा कविताकडे बघत म्हणाले, असं काही नसतं ग. मुळात तुम्ही दोघे एकमेकांना आवडलात की विषयच संपतो. आम्ही काय तुम्हाला फक्त आशीर्वादच देऊ शकतो ग. बाकी पुढचा संसार तुम्हालाच दोघांना एकमेकांना सावरत करायचा असतो. तुमचं चांगलं झालं की आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणून तुमच्या विचारांना थोडा वाव द्यावा लागतो आम्हाला. दुसरं काय. बरं, तुझ्या आईबाबांचं काय? कविता आनंदाने म्हणाली, अंकल, आपण आत्ताच त्यांना भेटायला जाऊयात. जयवंत बाबा म्हणाले, आत्ता? लगेच? मग आवी जयवंत बाबांना म्हणाला, बाबा, तुम्हाला वेळ असेल तर. लगेच जयवंत बाबा सोफ्यावरून उठत म्हणाले, वेळ काढावा लागतो यार. चला, चांगल्या कामाला वेळ कशाला. मग आवी आणि कविता एकमेकांकडे पाहत हसत सोफ्यावरून वर उठले. त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन उत्साह आणि भविष्यातील स्वप्नांची चमक दिसत होती. जयवंत बाबांच्या या सहज स्वीकृतीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. जयवंत बाबा, आवी आणि कविता बंगल्यातून बाहेर आले. बागेत नारायण काका काम करत होतेच. जयवंत बाबांनी आम्ही आलोच म्हणून नारायण काकांना सांगितलं आणि ते आपल्या आलिशान गाडीत बसले. आवी आणि कविताही मागील सीटवर बसले आणि गाडी गेटमधून बाहेर पडली. जयवंत बाबा स्वतः ड्रायव्हिंग करत होते. कार कविताच्या घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत आवी आणि कविता एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडी धाकधूक स्पष्ट दिसत होती. जयवंत बाबा शांतपणे गाडी चालवत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. मध्येच वळणावरती कविता रस्ता गाईड करत होती. पण कविताच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. तिचे मन भलत्याच विचारांनी कासावीस झाले होते. आवीच्या बाबांनी इतक्या सहजपणे त्यांच्या नात्याला स्वीकारल्याचा आनंद तिला होताच, पण तिच्या स्वतःच्या आईवडिलांकडून असाच सकारात्मक प्रतिसाद मिळेल का या विचाराने ती थोडी साशंक झाली होती. कविता हळूच आवीला म्हणाली, तुझे बाबा किती छान आहेत रे. इंटरटेनिंगही आहेत आणि घाबरवतातही. बट आय लाईक. नशिबवान आहेस तो आवी. तुझे बाबा खूप चांगला विचार करतात. मला खूप आवडले तुझे बाबा. पण माझ्या आईबाबांचं काय? मला नाही वाटत की माझे मम्मी पप्पा इतक्या सहजपणे होकार देतील. तिच्या आवाजात थोडी चिंता स्पष्ट जाणवत होती. आवीने तिचा हात हातात घेऊन दाबला आणि आश्वासकपणे म्हणाला, काळजी करू नकोस कविता. आपण त्यांना समजावून सांगू. आपल्या प्रेमाची ताकद त्यांना नक्की पटेल. जयवंत बाबांनी मागे वळून पाहिलं आणि ते हसत म्हणाले, अगं, इतकं घाबरतेस कशाला? त्यात घाबरण्यासारखं काय आहे? प्रेम केलेत ना तुम्ही, मग त्याची ताकद खूप मोठी असते. तुम्ही फक्त तुमच्या मनातलं खरं सांगा त्यांना, बाकी बघू आपण. बाबांच्या शब्दांनी कविताला थोडा धीर मिळाला, पण तिच्या मनातली धाकधूक पूर्णपणे कमी झाली नव्हती. आता गाडीच्या आत सुखद शांतता पसरली होती, जी प्रत्येकाच्या मनात चाललेल्या विचारांची साक्षीदार होती. आवीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. जयवंत बाबांचा चेहरा शांत आणि अनुभवी होता, तर कविताच्या मनात आशा आणि भीती यांचा एक अनोखा संगम अनुभवायला येत होता. कार धावत होती, पण आवी आणि कविताच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. आवीने तिचा हात हातात घेतला होता, पण तो स्पर्शही तिच्या मनातील वादळ शांत करू शकत नव्हता. कविताच्या मनात अनेक प्रश्न घर करून बसले होते. माझे आई बाबा काय म्हणतील? आवीच्या बाबांसारखे ते लगेच समजून घेतील का? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? समाजाचा विचार करून ते विरोध करतील का? त्यांच्या मनात माझ्याविषयी काही वेगळाच प्लॅन तर चालू नसेल ना? मी त्यांना माझ्या प्रेमाची कल्पनाही दिलेली नाहीये. मग मला न विचारता ते माझ्या लग्नाचा काही दुसराच विचार तर करत नसतील ना? मला माहीत आहे, पापा माझ्या चांगल्याचाच विचार करणार.
पण असे विचार तिच्या डोक्यात सतत फिरत होते. तिच्या चेहऱ्यावर हसतमुखपणा दिसत असला तरी तिच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. अवी शांतपणे गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होता. पुन्हा त्याच्या मनातही विचारांची गर्दी होतीच. कविताच्या चेहऱ्यावरील चिंता त्याने हेरली होती. तिला भीती वाटते, पण मला तिला धीर द्यायला हवा असे विचार त्याच्या मनात घोळत होते. त्याला आठवत होतं जयवंत बाबा नेहमी म्हणायचे, प्रेम खरं असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्याच्या मनात त्याच्या बाबांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता होती. जयवंत बाबांकडून त्याला मिळालेला बिनशर्त पाठिंबा पाहून त्याला विश्वास होता की तो कविताच्या आईवडिलांनाही समजावू शकेल. पण तरीही एक लहानशी भीती त्यालाही होती. कविताचे आईवडील कसे असतील? ते प्रेमविवाहाला लगेच होकार देतील का? जर त्यांनी काही अटी घातल्या तर? असे प्रश्न त्याच्या मनात डोकावत होते. त्याला माहिती होतं की प्रत्येक कुटुंबाची विचारसरणी वेगळी असते आणि प्रत्येकजण जयवंत बाबांसारखा आधुनिक विचार करणारा नसतो. त्याला कविताच्या भविष्याची चिंता होती. त्याला कोणत्याही परिस्थितीत कविताला दुःखी पाहायचं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर आलेली ती चिंतेची लकेर त्याला अस्वस्थ करत होती. अवीने कविताचा हात पुन्हा घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे पण आत्मविश्वासाने तिच्याकडे पाहून एक आश्वासक स्मित दिलं. त्याला माहीत होतं की त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. पण तो या आव्हानाला सामोर जाण्यासाठी तयार होता, कारण त्याच्यासाठी कविताचे भविष्य आणि त्यांचे एकत्र येणे हेच सर्वात महत्त्वाचं होतं. आता जयवंत बाबा, अवी आणि कविता निघालेत कविताच्या घरी त्यांच्या लग्नाची बोलणी करायला. आता कविताचे आई बाबा त्यांच्या प्रेमाला स्वीकारतील का, की त्यांच्यासमोर काही नवीन अडचणी उभ्या राहतील? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.